ते 1 मिनिटं विचार करू आणि नंतर वी विल स्किप अँड वी विल गो अहेड. ओके. पण अनेक लोक नवीन आहेत त्यामुळे मी जरा थोडी डिटेलमध्ये हे चर्चा केली. सो उबुंटू विषयी आपण बोलत होतो, राईट? किंवा थोडं इंडियन फिलॉसॉफिकल लँग्वेजमध्ये म्हणायचं झालं, खास करून मराठीमध्ये, तर स्वचं विसर्जन याच्याविषयी आपण बोलतो when we talk about Ubuntu. And everyone knows that Ubuntu, what it means? It means that I am because you are. The translation is a person is a person through other people. आणि स्वचं विसर्जनचा अर्थ असा की मी तुम्हाला म्हटलं ना की स्व इज बेसिकली अ स्टोरी, आणि त्या स्टोरीज ज्या आहेत त्या इतक्या विलग आणि इतक्या ब्लर्ड आहेत, एकमेकांची इतक्या त्या गुंतलेल्या आहेत, इतक्या त्या इंटरकनेक्टेड आहेत की त्याच्या अशा बाउंड्रीज डिफाईन करणं खूप अवघड आहे. त्यामुळे स्वचं विसर्जन इज बेसिकली इट्स लाईक एक्सपांडिंग अँड सबलिमेटिंग. हा चांगला शब्द इंग्रजीत ऍक्च्युअली. सो एक्सपांडिंग अँड सबलिमेटिंग द बाउंड्रीज ऑफ सेल्फ, है ना? हे आपण मागच्या वेळेस जास्त चांगल्याने बोललो. But I will not go on. आणि मी मगाशीच म्हणतो, इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू डिफाईन अन इंडिपेंडेंट अँड आयसोलेटेड बाउंड्री ऑफ युअर स्टोरी, राईट? युअर सेल्फ. पण एनिवे, उबुंटू, सॉरी, just like वेल, ही जी उबुंटू नावाची कल्पना आहे ना, ती त्याचं वेगवेगळे व्हर्जन्स तुम्हाला अनेक फिलॉसॉफीज मध्ये दिसतात. हेच मला याच्यातून मांडायचं होतं. यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट, बट ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे. सो उबुंटू इज वन सच थिंग. तुम्हाला जर का बुद्धिझम मध्ये इंटरेस्ट असेल तर बुद्धिझम मध्ये नागार्जुनाचं माध्यमिका दर्शन नावाचं एक हे आहे. त्याच्यामध्ये हे खूप सुंदर पद्धतीनं येतं. इनफॅक्ट की हाऊ दी स्टोरीज आर इंटरट्वाइंड अँड हाऊ द सेल्फ इज को कन्स्ट्रक्टेड, राईट? किंवा साम्यसूत्रात म्हणजे उपनिषदच्या साम्यसूत्रांमध्ये हे काही अंशी खूप खूप इंटरेस्टिंग पद्धतीने येतं. कॉग्निटिव्ह सायन्स मध्ये एक ऑटोपायोसिस नावाचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळतं. पण एनिवे, यू डोंट हॅव टू रिमेंबर दिस इफ यू आर नॉट इंटरेस्टेड. ओके, ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनीच हे पुढे यू कॅन कंटिन्यू अकॉर्डिंग टू युअर इंटरेस्ट. सो आय वॉज टॉकिंग अबाउट अ फिलॉसॉफिकल सेटल्टी इन दीज आयडियाज, राईट? इन दिस उबुंटू आयडियाज, राईट? सो माझं असं म्हणणं आहे, आणि लेट्स सी इफ यू अग्री अँड वी विल एंड हिअर, की उबुंटू मध्ये मी जेव्हा म्हणतो ना की आय एम बिकॉज यू आर, सो दीज आर नॉट मिअरली कॉन्सेप्ट्स अबाउट, or this ही जी संज्ञा आहे उबुंटू, दिस इज नॉट जस्ट अ कॉन्सेप्ट अबाउट सस्टेनन्स ह्युमिलिटी. ओके, सो I will wait for a few seconds here. Let's think about it. सस्टेनन्स ह्युमिलिटी म्हणजे काय? तर उपजीविक कृतज्ञता, है ना? म्हणजे माझी उपजीविका ही केवळ माझ्यामुळे चालत नसून याच्यासाठी अनेक लोक जबाबदार आहेत, अनेक संस्था याच्यासाठी जबाबदार आहेत, है ना? आणि म्हणून अर्थातच मी त्या सगळ्या संस्थांविषयी, शेतकऱ्याविषयी, पॉलिटिशियन विषयी, माझ्या घरी काम करणाऱ्या लोकांच्या विषयी, किंवा माझ्या वरच्या बॉस विषयी, हुएव्हर, त्या सगळ्या लोकांविषयी, आईबापांविषयी, माझ्या फॅमिली विषयी, सगळं. सो या सगळ्यांविषयी माझी कृतज्ञता आहे, राईट? कारण माझं अस्तित्व, माझं सस्टेनन्स, माझा उदरनिर्वाह, किंवा उदरनिर्वाहापेक्षाही माझं सस्टेनन्स इटसेल्फ, राईट? उपजीविका ही त्या लोकांवरती, त्या संस्थांवरती डिपेंडेंट आहे. तर उबुंटू मध्ये ही तर एक संज्ञा आहेच, त्यात काही वादच नाही. दे आर नॉट, पण रादर दीज आर एक्झिस्टेन्शियल कॉन्सेप्ट. म्हणजे काय? आणि हा शब्द तुम्ही वारंवार ऐकला असेल कदाचित, एक्झिस्टेन्शियल हा शब्द, राईट? अस्तित्ववादी. एक्झिस्टेन्शियल क्रायसिस मध्ये खास करून हा शब्द येतो, है ना? किंवा एक्झिस्टेन्शियल क्वेश्चन्स मध्ये हा येतो की मी कोण आहे, माझ्या जीवनाचा हेतू काय, मग मी कशालाच आलो इथे, माझ्या जीवनाचा पर्पज काय आहे, किंवा मग हे म्हणजे काही लोक म्हणतात की व्हाय एनिथिंग एक्झिस्ट ॲट ऑल, राईट? एक्झिस्टन्स विषयीचा फंडामेंटल प्रश्न लोकांना पडतो. एनिवे, सो दिस उबुंटू ऍक्च्युअली स्पीक्स अबाउट अन एक्झिस्टेन्शियल कॉन्सेप्ट. ओके, म्हणजे काय? तर आय एम म्हणजे माझं मुळात आय म्हणजे माझा जो सेल्फ आहे त्याचीच जडणघडण, किंवा दॅट इट सेल्फ इज बिकॉज यू आर. म्हणजे माझा सेल्फच नसता, म्हणजे त्याचं सस्टेनन्स सोडूनच द्या तुम्ही, उपजीविका वगैरे तर आहेच, पण मुळात दॅट सेल्फ इट सेल्फ, ओके, इज बिकॉज यू आर. कारण तो मुळात तुझ्यामुळे घडतोय. मी सांगितलं ना की माझ्या जीवनातल्या प्रत्येक मोमेंट्स, प्रत्येक स्टोरी जर का तपासून बघितली मी, तर इट्स अ शेअर्ड स्टोरी. ती कोणासोबत तरी, कुठेतरी, कुठल्या तरी संदर्भात ती घडलेली स्टोरी आहे. त्यामुळे तो जो संदर्भ आहे, किंवा ती जी व्यक्ती आहे, ती जी संस्था आहे, त्याच्यामुळे त्याच्यामुळे ती स्टोरी किंवा तो सेल्फ घडलेला आहे, राईट? सो आय एम लिटरली, इट्स सो प्रोफाउंड इन सम सेन्स, राईट? की माय सेल्फ इज लिटरली देअर बिकॉज यू आर. फॉरगेट अबाउट द सस्टेनन्स. सस्टेनन्स तर आहेच, काही वादच नाही, बट माय मिअर एक्झिस्टन्स or my very existence is because you are.
Anyway, here I'm going to stop talking about philosophy and all that. Okay, I hope that I'm not boring you, right? हे जर अति philosophical होता है का? It's okay. You can please tell me, okay? Or we can stop. We obviously stop here, and you can ask me questions later. But let's go to something called big picture, right? जसं मी सांगितलं त्या सेल्फ आणि स्टोरीज विषयी मी बोलत होतो. सो लेट मी शेअर माय स्क्रीन अगेन. जसं मी सांगितलं मगाशी की वी आर ऑल पार्ट्स ऑफ इच अदर स्टोरीज, राईट? आणि मग या स्टोरीजची ही जी संज्ञा आहे, ही जी कॉन्सेप्ट आहे, याला जर का तुम्ही वाढवत गेले तसं लक्षात येईल की ऑल ऑफ अस आर पार्ट ऑफ द स्टोरी ऑफ ह्युमॅनिटी. आपण सगळे माणुसकी किंवा मानवाची जी कहाणी आहे त्याचा त्या स्टोरीचा आपण एक भाग आहोत. ती म्हणजे स्टोरी ऑफ ह्युमॅनिटी encompasses all of us. It just feeds all of us, right? In some sense. पण तुम्हाला असं लक्षात येईल ऑब्व्हियसली नथिंग रॉकेट सायन्स हिअर की ह्युमॅनिटी इज कंटेन्ड इन द स्टोरी ऑफ लाईफ अँड अर्थ. म्हणजे जीवन आणि पृथ्वी यांची स्वतःची एक कहाणी आहे की ज्याचा ह्युमॅनिटी हा एक भाग आहे, ज्याची ह्युमॅनिटी स्टोरी हा एक भाग आहे. सो देर इज अ बिगर स्टोरी ऑफ लाईफ अँड अर्थ. आणि ऑफकोर्स the grandest story that we are able to tell across several thousand years, and especially since the advent of modern science, is the story of universe itself, right? So all of this, story of life and earth and humanity, ज्याचा आपण एक भाग आहोत, मग राष्ट्र एक त्याचा भाग आहे, आणि मग जगाचा इतिहास हा त्याचा भाग आहे. आणि नुसता जगाचा इतिहास नव्हे तर मानवाचा इतिहास, राईट? त्याच्यामध्ये जे काही बाकी बऱ्याच गोष्टी घडल्या, राईट? त्याच्यामध्ये नुसती हिस्ट्री नाहीये, त्याच्यामध्ये स्टोन टूल्स आहे, त्याच्यामध्ये फायरचा वापर आहे, असं सगळं हे सगळं त्या स्टोरी ऑफ युनिव्हर्सचा भाग आहे. सो स्टोरी ऑफ युनिव्हर्स इज द ग्रँडेस्ट ऑफ द स्टोरी, सॉर्ट ऑफ बाय डेफिनेशन, दॅट वी आर एबल टू टेल, है ना? सो now what we will do is we will actually आपण मग मागच्या वेळेस काय केलं तर आपण we talked about these three grand stories: the story of universe, the story of life and earth, and then the story of humans, right? So what we will do is we will quickly go through the story of universe. पण आपण मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल की आपण we talked about the timeline, है ना? म्हणजे युनिवर्स began with the big bang 14 बिलियन इयर्स अगो, असं आपण सुरुवात केली. आणि मग हळूहळू कसे तारे जन्माला आले, ताऱ्यांचे तारका समूह निर्माण झाले, राईट? ज्याला आपण गॅलेक्सीज म्हणतो. मग गॅलेक्सीज अशा असंख्य, म्हणजे कशाला असंख्य, म्हणजे बिलियन्स ऑफ गॅलेक्सीज या अस्तित्वात आहेत. त्याच्यापैकी मिल्की वे नावाच्या एका गॅलेक्सी मध्ये आपण राहतो. आपण मिल्की वे मधल्या सूर्य नावाच्या एका ग्रहाच्या पृथ्वी नावाच्या एका सूर्य नावाच्या एका ताऱ्याच्या पृथ्वी नावाच्या एका अर्थी सर्वसामान्य ग्रहावरती आपण राहतो. अर्थात पृथ्वी हा जरा असामान्य ग्रह आहे, ते आपण पुढे येईलच त्याच्यामध्ये. बट what we will do is we will talk about the spatial scale of the universe rather than temporal scale. मागच्या वेळेस आपण टाइमलाईन बघितली, पण आपण आता स्पेशल म्हणजे युनिवर्स हे टाइमलाईन मध्ये स्पेस मध्ये दिसतं कसं, किती व्हास्ट आहे, याचं आपण एक पटकन झलक बघूया. आणि तुम्ही मला सांगा की हे तुम्हाला दिसतंय का, कारण किंवा प्ले होत आहे का. हा एक ऑडिओ नाही याच्यामध्ये, जस्ट व्हिडिओज आहेत. हा प्ले होतोय का, तुम्हाला दिसतोय ऑडिओ प्ले होता, व्हिडिओ प्ले होता? ओके, दिसतोय. तुम्हाला लक्षात आलं ना आपण काय करतोय. आपण युनिव्हर्सचं टाइमलाईन मागच्या वेळेस बघितली होती, आणि ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे आणि नसेल तर मग तुम्ही मागच्या वेळेस अटेंड केलं तर तुम्ही प्लीज बघून घ्या. इट्स नॉट अ बिग थिंग. पण आपण आता युनिव्हर्सचं स्पेशल स्केल, स्पेसमध्ये कसं दिसतं, किती मोठं आहे, आणि काय काय छटा त्याच्यामध्ये आहेत, हे आपण आता बघतोय. सो आपण बेसिकली पृथ्वीपासून सुरू केलं, राईट? तिची मधला जो गोल दिसतोय तो पृथ्वी आहे, आणि पृथ्वीपासून आपण आता हळूहळू झूम आउट करतोय, आपण हळूहळू वरती येतोय, आपण आपला जो स्केल आहे तो वाढवतोय, झूम आउट करतोय बेसिकली. आता तो चंद्र आहे, तो चंद्र गेला तिथे, है ना? आणि असं असं करत करत आपण, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आय एम शुअर, राईट? आपली सूर्यमाला आहे. असं करत करत आपण ते स्किप करूया, याच्याकडे फार लक्ष देऊ नका, यातल्या टेक्निकॅलिटीज केली. हे तो सूर्य आहे बघा, आणि ही जी आहे ती सूर्यमाला आहे. ती सूर्यमाला गेली. आता सूर्यमाला जी आहे ना, ती ऑफकोर्स प्लुटोच्या ग्रहापाशी एंड होत नाही, ती त्याच्या बरंच पलीकडे जाते. म्हणजे सूर्याचा जो म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा जो इन्फ्लुएन्स आहे असं म्हणतो आपण, तर तो प्लुटो ग्रहाच्या कितीतरी पलीकडे जातो,
anyway. But if you go out of it, then you will realize that the universe is vastly empty. And then of course there will come stars, and then there will become lots of stars. So universe is made up of stars. So 20व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा 21व्या शतकाच्या दरम्यान म्हणजे शेवटच्या दरम्यान असं वाटायचं लोकांना की युनिव्हर्स इज ऑल बट स्टार्स जस्ट स्प्रेड आउट हिअर अँड देअर विथ सम इंटरेस्टिंग ऑब्जेक्ट्स अराउंड. पण असं लक्षात आलं की ऑफकोर्स दिस स्टार्स इज नॉट जस्ट अ थिंग, दिस स्टार्स आर ऑर्गनाइज्ड in a much larger structure called galaxies. And there we are, right? So ते जे तुम्ही बघताय, right? आपण we are zooming out. So we now just zoomed out of the Milky Way galaxy, which is our home galaxy. आतापर्यंत जे काही चालू होतं ते त्या एवढ्याशा भागात चालू होतं बघा. And now we are out of it. ती जी दुसरी तुम्हाला दिसते ना गॅलेक्सी, दॅट इज अँड्रोमेडा गॅलेक्सी. ती सर्वात जवळची गॅलेक्सी आहे आपल्याला. आणि आता या फ्रेम मध्ये जे जे कुठले छोटे छोटे डॉट्स दिसत आहेत, they are all galaxies. Nothing of that is star. Okay, stars are all contained inside that galaxy, right? So you can now imagine, right? Stars are all self-organized or sort of organized into galaxies. मग अशा गॅलेक्सीजचं काही हे आहे का, स्ट्रक्चर आहे का? आर गॅलेक्सीज ऑर्गनाइज्ड इन some bigger fashion? So the answer is indeed. All these galaxies are actually organized in a very interesting structure जे तुम्हाला इमर्ज होताना दिसेल आता. इतकं काही फॅन्सी स्ट्रक्चर नाही आहे, पण अल्टिमेटली इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे त्याला काही असं हे नाही आहे, एक असं स्ट्रक्चर नाही आहे, बट इट इज ऑर्गनाइज्ड इन अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड अ व्हेरी काय म्हणता येईल, स्टॅटिस्टिकली स्पीकिंग इट इज इंटरेस्टिंग डिस्ट्रीब्युशन. ओके, सो दिस इज right. This is how universe works, by the way, according to the current understanding of science. Okay. सो इथे प्रत्येक जो पिक्सेल आहे, प्रत्येक जो डॉट आहे, ब्राईट डॉट, इट इज अ गॅलेक्सी. आता मिल्की वे तुम्हाला म्हणजे कुठे होती तर कळणार पण नाही आपल्याला, कारण मिल्की वे कुठेतरी असणार याच्यामध्ये, राईट? अँड ऑल दिस गॅलेक्सीज आर ऑर्गनाइज्ड इन सच अ फॅशन की ज्याच्यामध्ये काही भाग आहे जिथे खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं, आणि काही भाग जो आहे ज्याच्यामध्ये खूप कमी कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि असं कुठेतरी असं फिलामेंटस स्ट्रक्चर, राईट? असं आता मला त्याचं मराठी नाव माहित नाही, पण असं एक सॉर्ट ऑफ filamentous structure तुम्हाला दिसतं, the way galaxies are organized. And this is a large scale structure. याला large scale structure of universe म्हणतात. ओके, आणि याचे अनेक कारण आहेत, आपण त्या कारणांमध्ये जाऊ पुढे नंतर. पण बेसिकली नाव आता आपण झूम आउट करत होतो आणि आता झूम इन करतोय, जस्ट टू गेट द कम्प्लीट हँग. दिस वॉज मिल्की वे. आणि अर्थातच त्या मिल्की वेच्या एवढ्याशा भागामध्ये जर परत झूम करत 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 गेलो तर ऑफकोर्स वी गेट द solar system. But let me get back to that really big scale, okay? And I want to surprise you with an interesting thing, which I will let you think about it. So now, just keep a note of this picture, okay, in your mind. हे जे पिक्चर आहे ना, दिस लार्ज स्केल स्ट्रक्चर, याला फक्त तुम्ही डोक्यात ठेवा, आणि मी तुम्हाला असं काहीतरी इंटरेस्टिंग दाखवणार आहे आता. Okay, with a flip of one slide, I'm going to show you something quite interesting and see if you can see how you think about it. Okay, sorry. Now, this is what I wanted to show you. I hope it is visible on your screen. So there is a remarkable structural similarity. ज्या प्रकारचं स्ट्रक्चर होतं ना ते filamentous structure. So there is a remarkable structural similarity between the universe and the human brain. आणि लोकांनी याच्यावरती खूप अभ्यास केलाय की त्याचे स्टॅटिस्टिकल प्रॉपर्टीज काय आहेत, डिस्ट्रीब्युशन कसं असतं न्यूरॉन्सचं ब्रेनमध्ये, आणि मग गॅलेक्सीजचं अर्थात युनिव्हर्समध्ये. तसं लक्षात येतं की तुम्ही जर का लेफ्ट हँड साईड म्हणजे माझा तुम्हाला हे दिसतोय का, कुठे गेलं इंटरव्ह्यू, ओके, लेझर, येस, ओके. सो माझा लेझर तुम्हाला दिसत असेल आता. सो इफ यू लुक ॲट द लेफ्ट हँड साईड, this is the schematic, okay, sort of an image of billions of neurons that are self-organizing in brain, right? मंजापेशी ज्या असतात त्यांचं अगदी अब्जावधी मंजापेशी ज्या तऱ्हेनं स्वसंघटित होतात ब्रेन मध्ये, त्याचं ते चित्र आहे. आणि इफ यू लुक ॲट द राईट हँड साईड,
दिस इज बेसिकली द अब्जावधी तारका समूह, म्हणजे बिलियन्स ऑफ गॅलेक्सीज हाऊ दे सेल्फ ऑर्गनाइज इन युनिवर्स. आणि लेट मी टेल यू, अँड आय टोल्ड, म्हणजे ऑफकोर्स आय टोल्ड यू इन द बिगिनिंग, की देर इज अ रिमार्केबल स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी. है ना, याच्याविषयी आपण बोलू नंतर, पण जस्ट कीप धिस इन माइंड फॉर नाव. आणि मी तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवेल. आय विल शो यू 4 images that has some sort of a structural similarity. One is, of course, neurons in human brain. हे मी तुम्हाला 2 already दाखवले, galaxies in the universe. And now let me show you a third picture. आता हे जे पिक्चर आहे ना, आय विल टेल यू व्हॉट इट इज, बट दिस पिक्चर ऑल्सो हॅज सम सॉर्ट ऑफ अ फिलामेंटस स्ट्रक्चर. आणि लोकांनी याचे प्रॉपर्टी सुद्धा कोरिलेट केले आहेत बाकी न्यूरॉन्स आणि गॅलेक्सीजच्या प्रॉपर्टीजशी. ओके, पण एस्पेशली व्हॉट दे फाउंड, ओके लेट मी टेल यू व्हॉट दिस पिक्चर इज. दिस इज ओके, दिस इज द फोर्थ पिक्चर बाय द वे. ओके, आय थॉट की ते पिक्चरचं डिस्क्रिप्शन मी पहिले, बट दिस इज द फोर्थ पिक्चर. आणि याच्यात तुम्हाला एक फिलामेंटस स्ट्रक्चर दिसेल या फोर्थ पिक्चर मध्ये. Now let me tell you what those pictures are. So this third image that I showed you is basically the city of Tokyo. That's the image आहे. आणि humans living in the city of Tokyo. आणि ही जी इमेज आहे म्हणजे ती वरची, that is a fungus, slime mold. एक विशिष्ट प्रकारची फंगस असते जी त्या फूड सोर्सच्या अवतीभोवती ती सेल्फ ऑर्गनाइज होते आणि असे फिलामेंटस स्ट्रक्चर्स बनवते. Okay, so don't. Of course, this is hard to understand. So I'm not expecting at all for you to understand the science around it. ती एक वेगळी चर्चा होणार. परंतु what I want to really show you is that हे जे 4 पिक्चर्स तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसत आहेत ना, they are all different scales. They are very different things, right? One is neurons, one is the humans living in city of Tokyo, one is fungus, एक microorganism आहे, आणि अर्थात the biggest scale is the galaxies. But still you find that the way universe organizes, the way universe self-organizes, the way things self-organize across different scales is very similar, right? आणि याच्याबद्दल खूप अभ्यास लोक करतात आणि अनेकच यातून गोष्टी म्हणजे काय म्हणता येईल, कन्क्लूड करता येतात. सो एनिवे, याच्या कारणांमध्ये आपण जात नाही, कारण द एम ऑफ द सेशन इज नॉट दॅट. I was just wanted to overwhelm overwhelm you with some remarkable things. I don't want you to think a lot. Just get a feel of how remarkable this all is, right? Okay. So आपण बिग पिक्चर विषयी, युनिव्हर्स विषयी बघितलं. आपण त्या टाइमलाईन कडे मागच्या वेळेस गेलो होतो. So let me quickly go to the timeline and then we will conclude with, अर्थात त्याला वेळच लागेल, पण we will conclude with the end of that timeline, which I want to focus on for the next 15 minutes. Okay. But for that, I will have to stop sharing the screen. Okay, so my screen is stopped sharing. आणि आता काय करायचं, तर कोणत्या बघूया, कोणत्यामध्ये मला पहिल्यांदा जे मी तुम्हाला दाखवायचं आहे ते. Okay. Give me 1 second. Perfect. Now I think I can share my screen and also I just share the sound. Perfect. Now you can see the complexity in the universe नावाची एक टाइमलाईन तुम्हाला दिसत असेल. त्याच्याविषयी आपण अगदी थोडक्यात बोलू. मागच्या वेळेस बोललो आपण आणि याला मग डिस्कस करायला इतका वेळ लागतो, पण आय एम गोना शेअर दिस टाइमलाईन विथ यू. ओके, त्यामुळे तुम्ही इंडिपेंडेंटली तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही याला बघू शकता. बेसिकली आपण काय केलंय, अख्खा जो युनिव्हर्सचा इतिहास आहे ना, विच इज 14 बिलियन इयर्स ऑफ हिस्ट्री, त्याला आपण एका वर्षात कॉन्डेन्स केलंय. ओके, म्हणजे 0 ते 1 एडी, म्हणजे या एका वर्षाच्या कार्यकाळामध्ये याला सॉर्ट ऑफ कंडेन्स केलंय, just to get the feel of how time scales are and what all happened in the universe, what all interesting things happened in the universe. So त्यामुळे 1 जानेवारी रोजी बिग बँग घडलं असं आपण मानूया, आणि 31 डिसेंबरच्या मध्यरात्री चा दिवस म्हणजे प्रेझेंट डे इज 31 डिसेंबर. आणि मग काय 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 घडलं, कुठल्या दिवशी काय काय घडलं, अशी ही टाइमलाईन आहे. तर मग तुम्ही बघाल की 1 जानेवारीला अर्थात बिग बँग घडला. मी याच्यात थोडं मराठी पण टाकलं, त्यामुळे तुम्ही वाचू शकता. तुम्हाला दिसतंय ना मी जे दाखवतोय ते, जस्ट टू मेक शुअर.
एकदा मला कोणतरी सांगा फक्त की दिसतंय. हो दिसतंय दादा. ओके. मग आपण बघितलं की द फर्स्ट स्टार्स इमर्ज्ड ऑन January 8, which is about 200 million years after Big Bang. And these were extremely massive stars. है ना? असं सगळं आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. सो आय विल नॉट गो इन टू डिटेल्स. यू कॅन जस्ट इन युअर फ्री टाइम इफ युअर इंटरेस्टेड जस्ट गो थ्रू दिस टाइमलाईन अँड आय विल शेअर द डिटेल्स. मग तुम्हाला असे वेगवेगळे इव्हेंट्स आहेत पहा जस्ट टू गेट अ फील की 18 एप्रिल रोजी गॅलेक्टिक क्लस्टर्स हे जे चित्र मी तुम्हाला दाखवलं मगाशी की गॅलेक्सीज ज्या क्लस्टर व्हायला लागल्यात आणि त्यांचं फिलामेंटल स्ट्रक्चर तयार झालं तर ते इथे कुठेतरी सुरू झालं. ओके. दिस इज 18 एप्रिल 18. त्याचं एक्झॅक्ट वर्ष काढावं लागतील आता त्या टाइम स्केलमध्ये. पण असे सगळे इव्हेंट्स आहेत. हां, महत्वाचा त्यातला इव्हेंट जो आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. आपल्या सगळ्या जीवनाचंच ते काय म्हणता येईल आता मला योग्य शब्द सुचेना पण एक्झॅक्टली म्हणजे दिस इज ऑल द रिझन वाय वी आर हिअर इज द बर्थ ऑफ अवर सन. राईट? इट इज ऑन September 1. म्हणजे बऱ्याच काळानंतर म्हणजे 9 बिलियन इयर्स आफ्टर द बिग बँग or let's say about 4 billion years, a little more than 4 actually, a little more than 4 billion years before the present. Okay. This is the sun. आणि अर्थात सन म्हणजे सगळंच आलं मग सन सोबत सोलर सिस्टीम आली, मून आला, असं सगळं. कोणीतरी ऑडिओ बंद नाही केलाय. ऑडिओ कोणीतरी बंद करून टाका. ऑडिओ ऑफ करून टाका. ओके. सो मग पृथ्वी अर्थात ही आदिम पृथ्वी आहे जी अतिशय त्याच्यामध्ये व्हॉल्कॅनोज आणि पूर्ण त्याच्यामध्ये ओशन नव्हता. बट देन इव्हेंच्युअली ऑन 9th of September एव्हरीथिंग कूल्ड आणि अर्थ कूल्स डाऊन and oceans are formed. आणि अर्थातच आपण हे बघितलं थोडं पण मी जस्ट रिवाइज करतोय. दिस इज द ओरिजिन ऑफ लाईफ. म्हणजे अगदीच 10 ते 15 सप्टेंबर या दरम्यान लिटल लेटर ऍक्च्युअली 12 ते 18 सप्टेंबर या दरम्यान यू सी द ट्रेसेस ऑफ द लास्ट कॉमन अँसेस्टर ऑफ ऑल द लाईफ ऑन अर्थ विच इज बेसिकली द ओरिजिन ऑफ लाईफ. असं सगळं खूप काय 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 झालं याच्यामध्ये. हे मी आता ऍक्च्युली याच्यामध्ये नको जायला कारण आपण मागे घेतलं होतं हे. त्याला इंटरेस्ट आहे त्यांनी हे पाहून घ्यावे. है ना? अनेकच गोष्टी म्हणजे लाईफचा इतिहास याच्यामध्ये थोडासा दिलेला आहे आणि खूप इंटरेस्टिंग इव्हेंट्स झाला त्याच्याबद्दल डिस्कस करायचं म्हणजे सगळंच आपल्या वेळ जाईल. है ना? आणि अर्थात इफ यू गो टू द लास्ट एज हिअर. So the last important event on this bigger timeline is the 5th mass extinction of the life, which happened about 66 million years ago. Okay, 66 million years ago काय झालं तर unfortunately or I don't know but unfortunately a meteor struck on earth. ओके. आणि त्याच्यामुळे 75% मोठ्या स्पीशीज ज्या आहेत त्या वाईप आउट झाल्या आणि अर्थात त्याच्यामध्ये सगळ्यात जी महत्वाची स्पीशीज वाईप आउट झाली किंवा महत्वाची अॅनिमल्स त्याच्यामध्ये वाईप आउट झाली दॅट इज डायनासोर्स. So 66 million years ago, dinosaurs are wiped out, and that is the last mass extinction. Okay. आणि हे कधी झालं बरं तर 66 मिलियन इयर्स अगो. आणि त्या बिगर टाइमलाईन मध्ये जर का विचार केला तर हे 30 डिसेंबरच्या सकाळी 6 वाजता झालेली घटना आहे. त्या म्हणजे कंडेन्स टाइमलाईन मध्ये म्हणजे विचार करा अगदी हल्लीच झाली म्हणजे आत्ता झाली आहे ही घटना अगदी म्हणजे काल झालेली घटना आहे. ऍज इन आजच्या काळात आजच्या टाइम मध्ये विचार केला तर. सो 30 डिसेंबर वी आर ऑलरेडी टुवर्ड्स म्हणजे विचार करा 1 जानेवारीला बिग बँग आणि मग सगळं काय 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 घडलं. 1 सप्टेंबरला बर्थ ऑफ सन. राईट. असं सगळं करत मग 30 डिसेंबरला सकाळी 6 वाजता डायनासोर्स आर गॉन. आणि अजून ह्युमन तर नाहीच आहे बरं का. ह्युमन अजून यायचंच आहे पुढे म्हणजे 30 जानेवारी 6 वाजल्यापासून पुढे मग एज ऑफ मॅमल्स सुरू होतो. त्याच्यामध्ये सस्तन प्राणी ज्याला म्हणतो आपण एज ऑफ मॅमल्स हे सगळे इव्हॉल्व्ह होणं सुरू झालं. आणि याच्या अगदी शेवटी म्हणजे 31 डिसेंबरच्या अगदी शेवटचे काही मिनिटं किंवा शेवटचे काही तास उरले आहेत तेव्हा माणूस नावाचा जे काही प्रकार आहे त्याचा आदिम माणूस म्हणजे तो कुठेतरी उदयास येतो. है ना? दॅट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू नो. दिस इज अ इम्पॉर्टंट टाइमलाईन कारण याच्यामुळे ना एक फील येतो की व्हॉट ऑल हॅपन्ड ऑन अर्थ, व्हॉट आर वी अ लेगसी ऑफ, व्हॉट आर वी अ पार्ट ऑफ. आणि फॉर दॅट आय एम गोइंग टू शेअर अनदर टाइमलाईन विथ यू ज्याच्यावरती आपल्याला खास चर्चा करायची आहे फॉर द नेक्स्ट 15-20 मिनिट्स. इट इज बेसिकली द ही टाइमलाईन जी आहे ती अगदी रिसेंट वाली टाइमलाईन मी तुम्हाला सांगतोय. ओके. दिस टाइमलाईन बिगिन्स ऍट द लास्ट मास एक्सटिंक्शन विच इज इफ यू रिमेंबर विच इज द डायनासोर्स एक्सटिंक्शन. है ना? तर ही जी टाइमलाईन आहे ती 66 मिलियन इयर्स अगो सुरू होते आणि याच्यामध्ये अगदी कुठलाच कंडेन्स नाही केली मी त्याला डायरेक्टलीच मानली म्हणजे तुम्ही बघा इथे 66
66 वरती 6 शून्य दिसतील, म्हणजे 66 मिलियन इयर्स अगो ही घडली. आणि या ठिकाणी डायनासोर्स गेलेत आणि या इव्हेंटला क्रिटेशियस पेलिओजीन एक्सटिंक्शन, अर्थातच डायनासोर्स एक्सटिंक्शन असतं, त्याला टेक्निकल नाव आहे. आणि मग काय काय झालं तर मी सांगितलं तुम्हाला की मॅमल्स इव्हॉल्व्ह झाले. मॅमल्स मध्ये आपण मागच्या वेळेस बघितलं की काय काय इंटरेस्टिंग घटना घडल्या, राईट? हे मी आता परत नाही बोलणार, ऍक्च्युअली इंटरेस्टिंग आहे खूप, पण मी परत परत नाही बोलणार आहे. मग इंडियाची जॉग्रफी फॉर्म झाली. इंडियाची जी प्लेट आहे ती मॅडगास्कर आणि आफ्रिकेच्या जवळ होती. ती जी इंडियन प्लेट आहे ती हळूहळू वरती 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 सरकत गेली आणि शेवटी हिमालय नावाचं जे काही आपण म्हणतो ते फॉर्म झालं. तर ही घटना जवळपास 40 मिलियन वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी डायनासोर्सच्या नंतर, बरं का, डायनासोर्सच्या एक्सटिंक्शन नंतर घडलेली घटना आहे ही. अगदी आत्ता, राईट, म्हणजे 30 डिसेंबरच्या सायंकाळी 6 वाजता वगैरे घडलेली घटना आहे. याच काळात मग ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका यांच्यामध्ये एक सेपरेशन झालं. मॅमल्स इव्हॉल्व्ह व्हायला लागले. गाय नावाचा प्राणी या ठिकाणी 20 मिलियन वर्षांपूर्वी, गाय आणि बैल आणि झेब्रा आणि हे सगळे जे नो ग्रास खाणारे जे प्राणी आहेत, ग्रासलँड वरतीच राहणारे प्राणी, राईट, यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम अतिशय ऍडव्हान्स असते. हे काही पचवू शकतात. म्हणजे अगदी विचार करा ना, ग्रास म्हणजे फक्त ग्रास खाऊन इतकं मोठं शरीर तयार करणं, त्याच्यामध्ये मसल्स आहेत आणि मग काय काय नाही आहे, बापरे. है ना? म्हणजे इफ यू इमॅजिन, रानगवा इमॅजिन करा तुम्ही. अगदी 1 टनाचा प्राणी असतो तो आणि असं मसल असतात त्याला खूप सारे, आणि तो फक्त ग्रास खाऊन जगतोय, राईट? इट्स अ रिमार्केबल थिंग इन इव्होल्यूशन. कारण माणसाला जर का मसल बिल्ड करायचं असेल तर त्याला प्रोटीन्स लागतात. प्रोटीन्स इटसेल्फ इज अ व्हेरी रिच फूड इन सम सेन्स, राईट? म्हणजे ते अगदी आयतं मिळतं आपल्याला. पण या रानगव्याला मात्र तो जे काही ग्रास खातो, म्हणजे सेल्युलोज असतं खरं त्याच्यामध्ये आणि बाकी काही असतील कंपाऊंड्स. त्या सेल्युलोज पासून अख्खच्या अख्खं अमायनो ऍसिड्स आणि प्रोटीन बनवणं, हे त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम करू शकते. म्हणजे आपण जर का ग्रास खाल्ला तर आपण ते पचवू शकत नाही. आपल्याला ते डायरिया होईल ग्रास खाल्ला तर. है ना? तर असं अनेक स्तरावरची इव्होल्यूशन ट्रॅजेक्टरीज घडतात, बरं का. म्हणजे मॅमल्समध्ये अनेकच गोष्टी डायव्हर्सिफाय झालेल्या दिसतात या काळामध्ये. आणि अर्थात आवर मेन इंटरेस्ट इज इन ह्युमन्स फॉर दिस पर्टिक्युलर नेक्स्ट 15 मिनिट्स, आणि तोच फोकस मध्ये ठेवायचा आहे. आय डोंट वॉन्ट टू रिअली गो हिअर अँड देअर. तर माणसाचा जो लास्ट कॉमन अँसेस्टर आहे विथ द चिंपॅन्झीज, म्हणजे खरं तर प्रायमेट पासून आपण इव्हॉल्व्ह होत गेलो. आणि अर्थात आपण असं धोबमानाने समजतो की माणसाचा जो काही पर्टिक्युलर होमोसेपियन किंवा होमोस्पिशीजचा जो इव्होल्युशन आहे, ते आपल्याला चिंपांझीज पासून हळू सेपरेट करायला सुरुवात करता येते इतिहासामध्ये. आणि म्हणजे असं म्हणूया आपण की चिंपॅन्झीज आणि ही सगळं जमात आहे, म्हणजे चिंपॅन्झी आहे, ओरांगुटान आहे, गोरिल्ला आहे. तर ही सर्व जी आहेत ती दे आर ऑल अवर कॉमन अँसेस्टर्स. आपली सगळ्यांची, म्हणजे माणूस, गोरिल्ला, ओरँगुटान, चिंपॅन्झी, या सर्व लोकांची एक कॉमन काहीतरी एन्शियंट काय म्हणता येईल, प्रोटो होमिनिड किंवा प्रोटो होमोस्पिशीज असणार कुठली तरी. प्रोटो प्रायमेट म्हणता येईल त्याला खरं तर. आणि त्याला आपण लास्ट कॉमन ग्रँडमदर ऑफ ह्युमन स्पेशीज असं म्हणतो. आणि ती काहीतरी अशी दिसायची, पहा. सो दिस इज द ग्रँडमदर ऑफ ऑल ऑफ अस, म्हणजे म्हणजे इथून ते ह्युमन इव्होल्युशन बायफर्केट होणं सुरू झालं, असं ह्युमनने आपल्याला सांगताय, म्हणजे चिंपन्झीज आणि हे सगळं असं इव्होल्युशन है ना. सो ही सगळ्यांची आजी असं म्हणते, ही आपली सगळ्यांची कॉमन कुठली आजी असेल तर ही आहे, अशी ती. अर्थात हे आर्टिस्ट रिप्रेझेंटेशन आहे. आणि मग इथून हळूहळू हे काम इम्पॉर्टंट आहे, कारण म्हणजे हे किती आहे बरं, 6 मिलियन वर्षांपूर्वीचा हा काळ आहे. आणि त्याच्यानंतर जे सगळ्यात महत्वाचं इव्होल्युशन आपल्याला दिसतं की ज्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या, असं इतिहास, म्हणजे इव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट आणि इतर लोक मानतात, ते म्हणजे माणूस हा ऍज अन होमोनिड जो स्पेशीज होता तो चालायला लागला. तो आधी 4 लिम्स वरती चालायचा आणि तो त्याच्या 2 लिम्स, म्हणजे 2 हात मोकळे झाले आणि तो चालायला लागला. आणि त्याच्यामुळे एक खूपच काय 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 घडलं, म्हणजे याच्यावरती आपल्याला म्हणजे एक पूर्ण लेक्चर घ्यावं लागेल की फक्त एवढी घटना जी घडली, म्हणजे चतुष्पादाचा द्विपाद होणे, ही जी घटना आहे इतिहासामधली, जी जवळपास 6 मिलियन वर्षांच्या आसपास पुढच्या काळात घडली. त्याच्यामुळे अनेक गोष्टी झाल्या, म्हणजे माणसाचा हात मोकळा झाला, त्याला टूल्स वापरता येणं सुरू झालं, तो फांदी पकडू शकायचा. मग तो अंगठा नावाची गोष्ट इव्हॉल्व्ह झाली. आता अंगठा हा इतकी महत्वाची गोष्ट आहे, कारण अंगठा तुम्हाला एक 3 डायमेन्शनल आणि सर्क्युलर ग्रिप देतो, है ना. जर का अंगठा नसता तुम्हाला फक्त तुम्हाला माझा हात दिसतोय का मला माहित नाही, पण म्हणजे देर इज ओन्ली वन मोडॅलिटी, और त्यांना इंजिनिअरिंग करताना एकच मोड आहे त्याच्या ग्रास्पिंगचा. तुम्हाला जर का अंगठा दिला
तो अंगठा अचानकपणे तुम्हाला खूप मूव्हमेंटची फ्रीडम देतो. तर अशा अनेकच गोष्टी घडल्या. आता त्या डिटेलमध्ये जाऊ नये आपण. त्याला जास्त दिसायला लागलं, जास्त मोठ्या प्रमाणात त्याला दिसायला लागलं. त्याची एनर्जी वाचली. असं काय-काय खूप काही वगैरे. आणि मग मग तुम्हाला माहिती आहे, हे सगळं डिटेल्समध्ये आपण परत जात नाही. यू कॅन प्लीज रीड इट ओके. त्याला इंटरेस्ट आहे. पण मग या पुढच्या काळामध्ये साधारण 6 मिलियन ते 1 मिलियन या काळामध्ये यू कॅन से की माणूस नावाचा जो काही माणसाचा जो काही पूर्वज आहे तो इव्हॉल्व होत गेला. त्यांनी फायरचा उपयोग केला. राइट? फायरचा खूप मोठी गोष्ट असणार ही. इमॅजिन राइट? तुम्ही जर काही इतर स्पेशीज सोबत इमॅजिन केलं तर यू रिअलाईज की द यूज ऑफ फायर वॉज व्हेरी, व्हेरी सिग्निफिकंट थिंग. तो सिम्बॉलिक लँग्वेज बोलू लागला. अगदी म्हणजे अगदी कोणीतरी आता तुम्ही बंदर जो आहे, बंदर सुद्धा जेव्हा ओरडतो, तेव्हा तो विविध स्तरांवरती तो ओरडतो. राइट? त्याच्या टोन वेगळी असते, कधी असं सगळं. त्यामुळे त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे बेसिकली त्याच्या साउंडमध्ये. है ना? तर बेसिकली त्या डायव्हर्सिटीची जी आहे साउंडमध्ये त्याने तो कम्युनिकेट करता येईल बाबा आपल्याला, असं त्यांनी काहीतरी शोधलं असावं माणसाने आणि मग तो कम्युनिकेट करायला लागला. मग तो चित्र काढायला लागला थोडे-थोडे. असं करत-करत ते माणसाचं इव्होल्युशन असं थोडंसं काय म्हणता येईल मोर कॉग्निटिव्ह लेव्हलला गेलं. है ना? आणि त्याच्यामुळे झालं असं, की तो आणि मेन म्हणजे काय झालं माहिती का? तुम्हाला खरं सांगतो. एक सगळ्यात त्यातलं महत्वाचं हायपोथेसिस असं आहे, की माणसाने जेव्हा फायर शोधली, माणूस म्हणजे माणसासारख्या ज्या प्राण्यांनी जेव्हा फायर शोधली, त्या फायरमुळे झालं असं, की तो अन्न शिजवू लागला. थोडं-थोडं अगदी बेसिक अन्न. म्हणजे अगदी एखादं जनावर कापून मारलं फॉर एक्झाम्पल, तर ते असं कच्चं न खाता त्याला थोडंसं शिजवून खाणं. आणि शिजवल्यामुळे होतं असं, की एकतर ते सगळे बॅक्टेरिया मरतात, राइट? म्हणजे त्यातले जे घातक बॅक्टेरिया आहेत ते. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होते ती म्हणजे ते पचायला ज हलकं होतं. ओके. त्यामुळे तुम्हाला आणि जो आधीचा माणूस इमॅजिन करा तुम्ही फक्त त्याचं एकच काम म्हणजे ते एक जनावर किंवा मारायचं आणि ते खायचं. सगळ्यांचंच ते काम होतं इनफॅक्ट. तर मग पालापाचोळा खायचा किंवा कंदमुळं खायची वगैरे. पण ते पचवायला खूप वेळ लागतो. म्हणजे मग ते आयदर ते खायचं आणि पचवत बसायचं आणि तेच काम दिवसभर आणि अर्थात बाकी बरेच गोष्टी करत असणार माणूस आय एम शुअर. पण ज्या क्षणी तो अन्न शिजवायला लागला, कंदमुळांचं कट, मीठ सकट सगळं-सगळं. त्यानंतर त्याचा थोडासा असं म्हणूया आपण, की त्याला जरा वेळ मिळायला लागला, राइट? कारण अन्न आता जास्त लवकर पचायला लागलं. डायजेस्टिव्ह सिस्टम वरती खूप फोकस करण्याची गरज नाही. आता तुम्ही गाईला बघा, तर गाईची डायजेस्टिव्ह सिस्टम इव्हॉल्व होतच गेली, इतकी झाली इव्हॉल्व, की म्हणजे ते अख्खं तिचं शरीरच जणू काही 4-4 पोटांनी असतं, राइट? म्हणजे ते खूप काही कॉम्प्लेक्स आहे ते खूप. पण तिचं डायजेस्टिव्ह सिस्टम आपण कंपेअरच नाही करू शकत. ती ॲडव्हान्स केमिस्ट्री आहे त्याच्यामध्ये. व्हेअरएज माणसाचं झालं असं, की त्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये खूप एनर्जी खर्च करायची गरज नाही बुवा आता, असं इव्होल्यूशनमध्ये झालं असणार आणि ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट माणसाने मग बेसिकली म्हणजे न्यूरल डेव्हलपमेंट किंवा त्याच्याकडे तर ती एक दिशा कदाचित इव्होल्यूशनमध्ये झाली, की न्यूरॉन्स हे किंवा न्यूरल जे तुमचं कॅव्हिटी आहे, ती थोडी-थोडी प्रगत व्हायला इव्हॉल्व व्हायला सुरुवात झाली. प्रगत काय म्हटणार, पण इव्हॉल्व व्हायला सुरुवात झाली आणि अर्थातच वी आर वन ऑफ द व्हेरी कॉम्प्लेक्स अँड एडवान्स्ड ब्रेन्स ॲज ऑफ नाऊ. ओके. काय-काय करतो मायग्रेशन ऑफ होमो स्पेशीज. सॉरी, हे मी जरा अतिच समोर आलो. आय एम सॉरी. अरे! द्विपाद चतुष्पादाने गेलं कुठे? मायग्रेशन ऑफ होमो स्पेशीज टू अदर वगैरे असं सगळं. बरं. ओके. ठीक आहे. आता याच्या डिटेलमध्ये जात नाही. पण आपण असं म्हणूया, की साधारण 20,000 राइट? हे 20,000च आहे ना? 1, 2, 30 नाही सॉरी. हे आहे किती मिनिटं बरं शिट. 2,00,000 सॉरी या. सो 2,00,000 वर्षांपूर्वी असं आपल्याला ढोबळ म्हणजे स्पष्ट सांगता येतं, की पहिला फॉसिल एव्हिडन्स मिळतो. होमो सेपियन्स म्हणजे माणूस जे काही आपण आज जे काही आहोत म्हणजे माणसासारखे अनेक लोक होते. होमो सेपियन, होमो नेanderथालिस, होमो हॅबिलिस आणि असं तसं. होमो इरेक्टस होतं. तर होमो सेपियनचं पहिलं फॉसिल तुम्हाला 2,00,000 वर्षांपूर्वी सापडतं आणि मग असं करत मी सांगितलं तुम्हाला कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन घडलं वगैरे आणि 2 कुठे गेलं रे? हां. 40,000 वर्षांपूर्वी आपल्याला एक असा एव्हिडन्स दिसतो, की होमो सेपियन इस द ओन्ली सर्व्हायव्हिंग ह्युमन स्पेशीज. म्हणजे सगळे जे बाकी होते होमो नेanderथालिस, होबिलिस आणि इरेक्टस आणि हे सगळं खूप माणसं होती ॲक्चुअली. अनेक माणसं पृथ्वीवरती होती. पण ती सर्व समहाऊ टिकू शकली नाही किंवा काय झालं असेल आता याच्याबद्दल अनेक हायपोथेसिस आहेत. परंतु एक नक्की की 40,000 वर्षांपूर्वीपर्यंत जर का विचार केला आपण तर माणूस वॉज द ओन्ली सर्व्हायव्हिंग ह्युमन स्पेशीज आणि 40,000 वर्षांपूर्वीपासूनचं पुढचं जे इव्होल्यूशन आहे, ओके. ते मात्र पूर्णपणे माणसाचं इव्होल्यूशनच्या भाषेमध्ये आपल्याला बोलावं लागतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात
अनेक गोष्टी घडल्या. त्याच्यापैकी सर्वात जी महत्त्वाची घटना घडली असं आपण म्हणतो, अपार्ट फ्रॉम यूज ऑफ फायर आणि ऑल दॅट, इज द एग्रीकल्चरल रिव्होल्यूशन. शेतीची उत्क्रांती. पहिल्यांदा असं झालं, की माणूस जे हंटर गॅदरर असायचा, की तो फिरायचा, हंट करायचा, कंदमुळं खायचा आणि एका जागी राहायचा नाही तो. विविध ठिकाणी त्याला फिरावं लागायचं. त्याच्या ऐवजी तो आता एका जागी थोडासा वसू लागला. ओके. आणि सुरू झाला पहिला गावगाळा. पहिलं गाव जे वसलं ते बहुतेक या 10,000 वर्षांपूर्वी वसलं असावं आणि ते कुठे वसलं बरं? ते पहिलं गाव जे वसलं ते युफ्रेटिस आणि टायग्रिस या नद्यांच्या किनारी पहिलं तुम्हाला ॲग्रीकल्चरल क्रांती ही इतिहासामध्ये नोंदी त्याच्या दिसतात आणि आणि याला अनेक एव्हिडन्सेस आहेत. कारण मुळात माणूस हा आफ्रिकेतच इव्हॉल्व झाला. त्यामुळे आफ्रिकेतून तो जसा बाहेर आला आणि तो इतरत्र ठिकाणी जाण्याचा त्याने प्रयत्न केला वगैरे जे काही असेल. अर्थात बाकी ठिकाणी होता माणूस नाही असं नाही. पण ते जे इव्होल्यूशन आहे म्हणजे इव्होल्युशनरी पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये विचार केला तर जे ॲग्रीकल्चरल प्रॅक्टिसेस ज्या सुरुवातीला घडल्या आहेत इनफॅक्ट हिस्ट्रीमध्ये ते आपल्याला या आफ्रिकेच्या अगदी हे नाईल नदी इथे तुम्हाला दिसत असेल. तर नाईल नदीच्या अगदी तिरप्या भागात तुम्ही जर का गेला तर या युफ्रेटिस आणि टायग्रिस या नदीच्या किनारी तुम्हाला दिसतं. आणि याला ॲक्चुअली द लँड ऑफ फर्टाईल क्रिसेंट ओके. हे खूप फेमस आहे. तुम्ही कुठेही सर्च करायला. द लँड ऑफ फर्टाईल क्रिसेंट म्हणजे अगदी सुरुवातीचं ॲग्रीकल्चर इथे दिसतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की इतर ठिकाणी ॲग्रीकल्चर विकसित होत नव्हतं. हे इव्होल्यूशन इतकं इंटरेस्टिंग आणि इतकं कॉम्प्लेक्स असतं, की ते इतरत्र जिथे कुठे माणूस होता, म्हणजे तो अगदी अमेरिकेत सुद्धा काही अंशी होता. अर्थातच होता. अमेरिकेत तर तो पोहोचलाच होता. तो भारतात होता. सगळीच ठिकाणी माणूस होताच. हंटर गॅदररच्या रूपात. पण तो ॲग्रीकल्चरच्या रिलेटेड प्रयोग करत असणार आहे. आय एम शुअर. राइट? म्हणजे तो पण ते तितकं असं ते कल्चरली अजून ते आलेलं नव्हतं किंवा असं सिग्निफिकंट प्रमाणात ते आलेलं नव्हतं. जे की 10,000 वर्षांपूर्वी आपल्याला पहिल्यांदा दिसतं, की आलेलं आहे. है ना? तर पहिलं गाव आपण म्हणूया, की लँड ऑफ फर्टाईल क्रिसेंटमध्ये वसलं असावं. म्हणजे अर्धचंद्रकोरीचा प्रदेश असं मराठीत त्याचं नाव. है ना? चंद्रकोरीचा प्रदेश असा. सुपीक चंद्रकोरीचा प्रदेश सॉरी म्हणजे फर्टाईल क्रिसेंट म्हणजे सुपीक चंद्रकोरीचा प्रदेश. त्यामुळे जर का कोणी मला विचारलं आजकाल, की "स्वानंद तुझं मूळ गाव कुठलं?" तर मग मी म्हणतो, की सुपीक चंद्रकोरीचा प्रदेश हेच माझं मूळ गाव आहे. कारण तो माणूस तिथूनच आला नाही का? गावगाडा ज्याला म्हणतो आपण, गाव आणि शहर आणि असं सगळं, ते सगळं तिथूनच विकसित होत गेलं. तर ते ते ओरिजिनल गाव आपल्या सगळ्यांचं, बरं का. तिथूनच ते गाव नावाची कल्पना विकसित होत गेली. त्याचं शहर व्हॉटएव्हर जे काही पुढे झालं. एनिवे मग आता अर्थात ॲग्रीकल्चर रिव्होल्यूशन तुम्हाला गंगेच्या किनारी दिसतंच काही वादच नाही. अनेकच गोष्टी घडतात आणि मग सगळं मग आणि मग पुढचं टाईमलाईन तर पटापट आपल्याला घेता येते, की मग म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन येतं, ते कोलॅप्स होतं. पुढे आपल्याला भारतामध्ये वैदिक आणि लेटर वैदिक पिरियडचा एक मोठा काळ दिसतो. ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी होत होत्या भारतामध्ये. पण एक तो विशिष्ट फेमस असल्यामुळे मी ते जास्त डिटेलमध्ये नोट केलेलं आहे. याच्यामध्ये ट्रेड नेटवर्क्स एस्टॅब्लिश झाले. फिलॉसॉफी अँड लँग्वेजचं एक वेगळ्या लेव्हलला इव्होल्यूशन झालं असं आपण म्हणतो. है ना? आणि अनेक गोष्टी. पण नंतर मग पुढे आपल्याला एक 6व्या शतकाच्या म्हणजे इसवी सन 600 या दरम्यान आपल्याला भगवान बुद्ध यांचा जन्म झालेला दिसतो. राइट? बुद्धिझम आणि बुद्ध हे त्या काळी किंवा इव्हन महावीर त्याच्या थोडं आधी महावीर सुद्धा त्या काळात आहे आणि आणि हे सगळं त्या सगळ्या भारताचा जो वरचा भाग आहे ना, म्हणजे गंगेच्या किनारचं जे काही सिव्हिलायझेशन आहे, त्या भागात सगळं चाललेलं आहे. थोडंफार खाली पण आहे, नाही असं नाही. खाली पण बरंच काही-काही चाललंय. तुम्ही इतिहासात वाचलं असणारच आहे ऑब्व्हियसली. पण आपण काही त्या डिटेल्समध्ये जाऊ नये. आणि म्हणजे ज्या महत्त्वाच्या घटना म्हणजे 0 रोजी बर्थ ऑफ क्राइस्ट राइट ख्रिश्चनिटी आली. पुढे 600 मध्ये इस्लामचा जन्म झाला. असं सगळं म्हणजे महत्त्वाचे काही-काही इव्हेंट्स आता घ्यायचं खूप टाकू शकतो आणि समबडी माईट से की अरे हे नाही टाकलं, ते नाही टाकलं. पण आपला काही तो उद्देश नाही. आणि हे पण मी याच्यात काही जाणार नाही. आणि हा आजचा काळ जो आहे तो 2025 राइट. इथे जे तुम्हाला लाल दिसतंय ते आजचा काळ. ऑल राइट. सो नाऊ आय एम गोना स्टॉप शेअरिंग अँड डायरेक्टली गो टू द रिसेंट काळ जो आपला आहे. राइट. अँड देन वी विल एंड. हे सगळं तुम्ही आता बघितलं राइट. धिस बिग पिक्चर यू सॉ. वी रिअली इट्स अ व्हेरी बिग पिक्चर आहे ना. कितीतरी बापरे! किती गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे बिग बँग पासून जर का विचार करत गेलो आपण, तितकं तर खूपच होऊन जातं अर्थात. पण बिग बँग असं करत मग सूर्य, मिल्की वे सूर्य, मग सूर्यानंतर पृथ्वीचा आपल्याला इतिहास मांडावा लागतो. पृथ्वीवरती काय-काय घडलं, किती गोष्टी घडल्या असणार. त्याच्यामध्ये ओरिजिन ऑफ लाईफ आहे. मग एकपेशीय जीवचं बहुपेशीय जीव झाले. ते वेगवेगळ्या तऱ्हेने इव्हॉल्व होत गेले. मग त्याच्यामध्ये पृथ्वीचा स्वतःचा एक इतिहास आहे, जो यांच्याशी गुंतलेला आहे. राइट? म्हणजे इतका तो गुंतलेला आहे, की त्याला असं सेपरेट करता येत नाही आपल्याला.
म्हणजे पृथ्वीचा स्वतःचा इतिहास जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये आईस एजेस झाले, व्होल्कॅनोज झाले आणि जिओलॉजिकल गोष्टी घडल्या. टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांशी वेगवेगळ्या तऱ्हेने आदळतायत. आणि अर्थात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती लाईफ नावाची घटना घडते. राइट? लाईफ सुद्धा इव्हॉल्व होते. आणि ती नुसती इव्हॉल्वच होत नाहीये, तर ती लाईफ म्हणजे पृथ्वीच्या केमिस्ट्रीला, पृथ्वीच्या जिओलॉजीला सुद्धा चेंज करते. ओके. म्हणजे एक गंमत तुम्हाला सांगतो, की सायनोबॅक्टेरिया नावाचा जो बॅक्टेरिया आहे, जो अतिशय म्हणजे अगदी सुरुवातीला इव्हॉल्व झाला. खूपच आधी म्हणजे. तर तो म्हणजे तो काही सुरुवातीचा हे नाहीये तो. म्हणजे सुरुवातीचा जीव नाहीये तो. त्याच्या अनेक वेगळ्या तऱ्हेचे जीव सुद्धा पृथ्वीवरती होते. म्हणजे किमोसिंथेटिक जीव पृथ्वीवरती होते. परंतु सायनोबॅक्टेरियाच्या असण्यामुळे पहिल्यांदा पृथ्वीवरती आणि पृथ्वीच्या स्पेशली ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन नावाचा म्हणजे ज्याला आपण प्राणवायू म्हणतो तो ऑक्सिजन आला. राइट? तर जे युजुअली असं म्हणतात ना, की पृथ्वीवरती ऑक्सिजन होतं म्हणून जीवन आलं, म्हणून जीवन आहे वगैरे. तर ते अतिशय खोटं आहे ते. ओके. तर ते तुम्ही अगदी विसरून जा. जीवन होतं म्हणून ऑक्सिजन आलं. इतकं. राइट? म्हणजे जीवन हे ऑलरेडी इव्हॉल्व झालेलं होतं बरंच म्हणजे किमोसिंथेटिक बॅक्टेरिया इव्हॉल्व झालेले होते. पुढे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हणजे हे किमोबॅक्टेरिया काय म्हणतात सायनोबॅक्टेरिया आले आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन आलं. ओके. सो पृथ्वीची म्हणजे इमॅजिन करा, की पृथ्वीचं एटमॉस्फिअरचं कंपोझिशन जे ज्या तऱ्हेने घडलंय, त्याच्यामध्ये लाईफचा खूप मोठा रोल आहे. लाईफ हॅज प्लेड अ फंडामेंटल रोल इंटू दॅट. त्यामुळे लाईफचा इतिहास आणि अर्थचा इतिहास म्हणजे जिओलॉजी आणि बायोलॉजी या दोघांमध्ये इतकं ते घट्ट एकमेकांशी बांधले गेले आहेत की नाही, की आपल्याला म्हणजे तुम्ही अजूनही आसपास जर का बघितलं तुम्हाला असं ते खूप स्पष्टपणे दिसतं. ओके. सो एनिवे आपण मग बरंच काही-काही मग माणूस आला वगैरे. पण आता तुम्हाला असं दिसतं आणि अनेक शास्त्रज्ञांनी ही मांडणी केलेली आहे, की आजचं जे पृथ्वीचं जे युग आहे, पृथ्वीचं जे चलन जे काही ज्या तऱ्हेने घडतं आहे, पृथ्वी ज्या फंडामेंटल पद्धतीनं बदलू पाहते किंवा बदलते आहे, त्याचं मुख्य कारण वन ऑफ द मुख्य कारण बरं का, जे की थोडं अनॅचरल आहे किंवा असं कोणी म्हणू शकतं, की असं काय तू म्हणतोय अनॅचरल वगैरे. पण त्याचं मुख्य कारण हे माणूस आहे. ही एक मांडणी आहे बरं का, याच्यावरती डिबेट होऊ शकतो खूप. पण असं आपण म्हणूया, की पृथ्वीचं जे जिओलॉजिकल, एटमॉस्फिअरिक, क्लायमेट रिलेटेड जे काही स्वतःचं एक चक्र आहे, स्वतःचं एक डायनॅमिक्स आहे. त्याच्यामध्ये कार्बन सायकल आहे, नायट्रोजन सायकल आहे, ऑक्सिजन सायकल आहे, फॉस्फरसची सायकल आहे. लोकं फक्त कार्बनविषयी बोलतात, पण सगळंच काही आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जो काही फंडामेंटल बदलाव होऊ पाहतोय, त्याच्यामध्ये माणूस हा एक महत्वाचा घटक किंवा महत्वाचं कारण आहे, असं आता हळू सिद्ध व्हायला लागलं आणि हे आपल्याला ऑफ कोर्स आसपास दिसतं. म्हणजे माणूस हा तुम्हाला दिसतोच. कुठेही तुम्ही पृथ्वीवरती जा, माणूस आहेच. हां. आणि असं कधीच नव्हतं इनफॅक्ट म्हणजे पृथ्वीच्या इतिहासामध्ये एक स्पेशीज ही इतक्या विलक्षण पद्धतीने डॉमिनेट करते आहे आणि पृथ्वीचं अख्खं चलन बदलते असं म्हणजे तुम्ही सायनोबॅक्टेरिया विषयी बोलू शकता खरं आणि अजून स्पेशीज विषयी बोलू शकता. पण अगदी आत्ताच्या काळामध्ये जर का विचार केला तर माणूस हा त्यातला एक व्हेरी, व्हेरी सिग्निफिकंट प्राणी आहे आणि त्याला अर्थात आपण म्हणतो माणसाला सेल्फ अवेअरनेस आहे, माणसाला इतिहास आहे, कल्चर आहे, लँग्वेज आहे, म्हणजे काय म्हणतात अनेक ज्ञानशाखा त्याच्यामध्ये आहेत. इंडिजिनस विस्डम वगैरे अनेकच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे याचं आकलन सुद्धा माणूस करू शकतो. राइट? हे इतर प्राणी कदाचित नव्हते करू शकत किंवा अगदी रुडिमेंटरी स्तरावरचं अवेअरनेस किंवा अतिशय रुडिमेंटरी स्तरावरचा एक एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस त्याच्यामध्ये कदाचित असेल. किंवा केवळ तात्पुरते, केवळ स्पेशीज पुरता मर्यादित असेल. है ना? परंतु माणूस हा असा प्राणी आहे की ज्याला संबंध पृथ्वीचा एक एक सॉर्ट ऑफ कलेक्टिव्ह कॉन्शियस येऊ शकतो किंवा आलेला आहे असं म्हणूया आपण. आता त्याच्यावरती त्याचं काय करावं हा प्रश्न वेगळा बरं का. कोणी म्हणेल की मग अनेकच स्टँड्स लोकं घेतात. कोणी म्हणतं की नाही, नाही आपल्याला आता क्लायमेट चेंज करता येतं. आपण असं करूया, आपण तसं करूया. कोणी म्हणेल की नाही, नाही हे तर घडतच आलेलं आहे वगैरे, वगैरे जे काही. तर मी त्याच्यामध्ये काही फार पडणार नाही. एक नक्की की वी आर इन टुडेज एज, वी आर इन अ व्हेरी इंटरेस्टिंग एरा अँड दॅट एरा इज कॉल्ड एन्थ्रोपोसीन. ओके. तर त्याच्याविषयी आपण एक 5 मिनिटं मी एक 5 मिनिटं मांडणी करील आणि मग आपण वी विल एंड अँड देन वी कॅन डू एनिथिंग एल्स ॲज वेल. तुमचे प्रश्न किंवा तुम्हाला जे काही विचार मनात आहेत ते आपण बोलू शकतो. बट लेट मी क्विकली अरे नाही. विंडो कुठे गेली रे? हं.
मला माहित नाही हे किती फास्ट झालं किंवा जरा हाफस्टर झालं का, एक सलगता होती का माहित नाही, पण आय होप की त्यातले काही काही पीसेस तुम्ही ग्रास्प केलेले असणार. राईट. सो वी क्विकली टॉक अबाउट अँथ्रोपोसीन, है ना, विच इज बेसिकली द एज ऑफ ह्युमन्स ऑन अर्थ. त्याच्याविषयी थोडंसं तुम्हाला जास्त हे वाटू शकतं, पण ऍज अ सेड की जितकं ते ग्रास्प होतं तितकंच तुम्ही बघा. तर आपण नंतर करूया. हे माझ्याकडे ऑलरेडी स्लाइड्स प्रिपेअर्ड आहेत आणि याविषयी एक चर्चा थोडीशी झाली आहे, म्हणून मी जास्त करणार आहे शेअर. तुम्हाला माझी स्लाइड दिसते ना, एकदा जस्ट कन्फर्मिंग. माझा स्लाइड शो दिसतोय तुम्हाला? हो दादा. परफेक्ट. सो एन्थ्रोपोसीन हा त्या टाइमलाईनचा किंवा असं म्हणूया आपण की त्या बिग पिक्चरचा हा एक रिसेंट भाग आहे, जो की आत्ता जे काही घडतं आहे आसपास आपल्या, आणि एस्पेशली आज आपण जगणारे माणसं आहोत, म्हणजे वी आर अलाइव्ह ओके टुडे. सो आपल्याला हे समजणं थोडंसं गरजेचं आहे, किंवा आपण म्हणूया की त्या बिग पिक्चर, ज्याला कोणाला बिग पिक्चर समजून घ्यायचं आहे त्याला कदाचित अँथ्रोपोसीन हा त्यातला रिसेंट चॅप्टर आहे असं म्हणतात. राईट. हे जे काही मी अख्खं सांगितलं ना की बिग बँग आहे असं आणि तसं आणि माणूस वगैरे, तर माणसाचा हा जो रिसेंट काळ आहे त्याला अँथ्रोपोसीन म्हणतात. म्हणजे बेसिकली असं म्हणजे पृथ्वीचं युग त्याच्यामध्ये मानव हा एक प्रबळ फोर्स आहे. है ना? म्हणून ते तुम्हाला मराठी नाव तुम्ही जरा वाचू शकता की मानव प्रबळ असलेलं भूगर्भीय युग. भूगर्भीय म्हणजे जिओलॉजिकल युग म्हणजे एरा, राईट. की भूगर्भीय युग ज्या ठिकाणी मानव हा अतिशय प्रबळ झालेला आहे, किंवा त्याचा इफेक्ट आहे असं असं. आणि याची सुरुवात म्हणजे अँथ्रोपोसीनची साधारण सुरुवात आपण म्हणतो, म्हणजे यातले जे तज्ञ आहेत ते म्हणतात की एग्रीकल्चरल रिव्होल्यूशन पासून सुरू झाली. है ना? यालाच अजून टेक्निकल भाषेमध्ये निओलिथिक ट्रान्झिशन असं म्हणतात, पण याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. एग्रीकल्चरल रिव्होल्यूशन हे जवळपास 10,000 वर्षांपूर्वी, म्हणजे 10,000 BC मध्ये राहतात ऍक्च्युली, म्हणजे 12,000 वर्षांपूर्वी च्या आसपास सुरू झालं. साधारण तो आकडा आहे. राईट. हे मी आताच तुम्हाला सांगितलं. आता एक गंमत आहे बरं का. ती गंमत अशी की या 10,000 वर्षांपूर्वी जेव्हा हे घडलं ना, त्याच दरम्यान पृथ्वी ही स्वतःच्या एका इंटरेस्टिंग नॅचरली स्वतःच्या एका इंटरेस्टिंग युगात तिने प्रवेश केला. सो अर्थ ऑल्सो एंटर्ड a very interesting geological era, and that era is called Holocene. ओके. म्हणजे आपण काय करतोय, आपण दोन इव्हेंट्सला कोरिलेट करतोय बरं का. एक म्हणजे न्यूलिथिक ट्रान्झिशन म्हणजे विच इज अग्रिकल्चरल रिव्होल्यूशन, हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे जिओलॉजिकल एक एरा घडला, जिओलॉजिकल एक ट्रान्झिशन घडलं ज्याचं नाव आहे होलोसीन. आणि होलोसीन म्हणजे काय, तर याच्या टेक्निकल मध्ये जायची गरज नाही, पण होलोसीनचा अगदी सोपा अर्थ की इट इज अन एक्स्ट्रीमली स्टेबल एरा. क्लायमेटच्या बाबतीत, सीझन्सच्या बाबतीत आणि सगळ्याच्या बाबतीत हा अतिशय स्टेबलाइज्ड काय म्हणता येईल, अतिशय स्टेबल एरा आहे हॉलोसिन. आणि या स्टॅबिलिटीमुळे, है ना, या स्टॅबिलिटीमुळे झालं असं की ऍग्रिकल्चरल सोसायटी ज्या 10,000 वर्षांपूर्वी थोड्या थोड्या रुजल्या होत्या, त्यांना इव्हॉल्व्ह व्हायला खूप मदत झाली. त्यांना फ्लरिश व्हायला मदत झाली आणि त्या पटापट पटापट त्या इव्हॉल्व्ह व्हायला लागल्या. आणि इतक्या त्या इव्हॉल्व्ह झाल्या मागच्या 10,000 वर्षांमध्ये की इट गेव्ह राईज टू अ व्हेरी कॉम्प्लेक्स असं ह्युमन सिव्हिलायझेशन. खरं तर ह्युमन सिव्हिलायझेशन हे ज्या तऱ्हेनं आता दिसतं आपल्याला ते खूपच कॉम्प्लेक्स आहे म्हणा. पण अगदी गाव, शहर आणि मग त्याचे नेटवर्क्स बनणं, मग लोकं एकमेकांसोबत भले मोठे ट्रेड्स करणं वगैरे, हे सगळं जे आहे ना, ते तो जो स्टेबल एरा आहे त्याचं ते फलित आहे. कारण लोकं प्रेडिक्ट करू शकले गोष्टी. देअर वर प्रेडिक्टेबल सीझन्स. लोकं शेती करू शकले. त्या शेतीला एक प्रकारचं डिसिप्लिन होतं. कारण खरीफामध्ये पाऊस म्हणजे नाही का, पावसाचं चक्र स्टेबलाइज्ड होतं. मग खरीफात कुठले क्रॉप्स घ्यायचे, रब्बीमध्ये कुठले घ्यायचे, मध्ये थंडी पडणार, मग उन्हाळा येणार. असं सगळं हे जे सायकल्स आहेत ते स्टेबल सायकल्स होते. देअर वॉज लॉट ऑफ प्रेडिक्टेबिलिटी इन इट. लॉट ऑफ एक्सपेरिमेंटेशनचा चान्स होता, कारण माणूस ऑलरेडी एका जागी स्थायिक झाला होता. तर या 10,000 वर्षात तसा मोठा काळ वाटत नाही आपल्याला त्या मोठ्या टाइमलाईनमध्ये, पण तो खूप मोठा काळ आहे एका अर्थी. मग लोकांनी याच्यामध्ये वेगवेगळे क्रॉप्स इन्व्हेंट केले. म्हणजे व्हीट वॉज फर्स्ट इन्व्हेंटेड. म्हणजे व्हीट इज द फर्स्ट इन्व्हेन्शन ऑफ कॉम्प्लेक्स म्हणजे हे एग्रीकल्चरल रिव्होल्यूशन. मग भारतामध्ये राईस इव्हॉल्व्ह झाला. असं सगळं इव्हॉल्व्ह झालं. मग माणूस डोमेस्टिकेट करायला लागला प्राण्यांना. गायी डोमेस्टिकेट केल्या, घोडे डोमेस्टिकेट केले आणि काय डोमेस्टिकेट केलं. राईट. पण मग अर्थातच या सगळ्यामुळे झालं असं की या कॉम्प्लेक्स ह्युमन सिव्हिलायझेशन जेव्हा इव्हॉल्व्ह झालं मागच्या 10,000 वर्षांमध्ये, तेव्हा इट कॉज्ड अ मॅसिव्ह चेंजेस टू द अर्थ सिस्टम्स.
अगेन वी आर नॉट टॉकिंग अबाउट गुड, बॅड, राईट, रॉंग असं आपण बोलतच नाही त्या भाषेमध्ये. पण मागच्या 12,000 वर्षांमध्ये हा जो होलोसीनचा जो स्टेबल एरा आहे आणि जर का कोणी खूपच म्हटलं तर खास करून मागच्या 200 वर्षांमध्ये म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनच्या नंतरच्या काळामध्ये माणसानं अतिशय आमूलाग्र बदल या पृथ्वीच्या सिस्टम्समध्ये केलेत. तर या होलोसिन विषयी एक अतिशय मोठे, अतिशय जाणकार आणि खूपच वेल रिस्पेक्टेड असे एक स्टोरी टेलर, नॅरेटर आणि इतिहासकार, नॅचरलिस्ट इनफॅक्ट नॅचरल जे काही घडतंय जगामध्ये त्याचा इतिहास मांडणारे सर डेव्हिड एटनबरो तुम्ही नाव ऐकलं असेल हे. त्यांचा एक सुंदर व्हिडिओ आहे. तो आपण बघू पटकन आणि देन वी विल एंड. ओके. ते होलोसिन विषयी बोलतात आणि होलोसिन हे कसं ट्रान्झिशन होतो अँथ्रोपोसिनमध्ये याच्याविषयी ते बोलतात खरं तर. सो होलोसिन इज दिस स्टेबल एरा. परंतु ते म्हणतात की नाऊ वी आर नो लॉंगर इन होलोसिन. वी हॅव ऍक्च्युअली एक्झिटेड होलोसिन अशी ती मांडणी आहे आणि ते खरंच आहे. So we are now in a very interesting era called Anthropocene. But before that, let's look at what Sir David Attenborough have to say. पण आय डोंट थिंक की याच्यामध्ये साऊंड येईल कारण मला वाटतं मला एकदा सांगा बरं साऊंड येतो आहे का? की फक्त व्हिडिओच आहे? साऊंड आहे का? नाही व्हिडिओज साऊंड दिसतात. नाहीये. व्हिडिओज आहे ना? हा गुगल मीटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. मला आधीच माहित होतं, पण आता मला माहित नाही कसं रिसॉल्व्ह करायचं. सो विल हॅव टू स्किप दिस व्हिडिओ ऍक्च्युली. किंवा मग YouTube वरती शोधावं लागेल. ते मे बी लेटर आपण शोधू. पण बेसिकली ही जी मांडणी आहे ना, दिस इज नथिंग बट की होलोसिन या काळामध्ये कसं स्टॅबिलिटी होती आणि मग काय होऊ शकलं. म्हणजे माणसाचा म्हणजे एग्रीकल्चरल रिव्होल्यूशन नंतर माणूस कसा इव्हॉल्व्ह होत गेला वगैरे असं सगळं तो मांडतो. आणि मग शेवटी म्हणतो की वी हॅव नाऊ एक्झिटेड होलोसिन. ओके. त्याच्याबद्दल आपण 1-2 मिनिटं बोलू अँड देन वी विल एंड. हे ठीक आहे, याला स्किप करूया. ओके, दिस इज अन इम्पॉर्टंट थिंग. तर एक थोडासा वेगळा विचार करू, की जर का माणूस नसता, म्हणजे ॲग्रीकल्चरल रिव्होल्यूशन झालं नसतं किंवा माणूसच जर का सपोज पृथ्वीवरती नसता, असं खूप लोकं प्रश्न विचारतात, की मग सगळं कसं चांगलं असतं वगैरे व्हॉटएव्हर. है ना? पण ते जाऊ द्या. पण माणूस जर का नसता तर काय झालं असतं बरं? म्हणजे पृथ्वीचा नॅचरल हिस्ट्री काय होती? नॅचरल कोर्स काय होता पृथ्वीचा? तर आपल्याला असं दिसतं, की द नॅचरल टेंडन्सी ऑफ अर्थ वॉज ग्लोबल कूलिंग. है ना? म्हणजे अख्खच्या अख्खे टेम्परेचर डाउन होणं आणि मग एका नव्या आइस एजमध्ये आपण खरं तर प्रवेश करणार होतो. अर्थ वुड बी मूव्हिंग फास्ट टुवर्ड्स द ग्लेसिएशन फेज ऑफ द क्वार्टर आइस एज. नाही पण त्या टेक्निकल टर्म्समध्ये पण असं म्हणा, की आपण आइस एजच्या दिशेनं अतिशय फास्ट आपली वाटचाल चालली होती. जर का माणूस नसता तर अर्थात माणूस आहे. मागच्या 12,000 वर्षांमध्ये झालं असं, वी हॅव ॲक्चुअली रिव्हर्स्ड इट. हा जो ग्लोबल वाला ट्रेंड होता ना, वी हॅव रिव्हर्स्ड इट. पहिल्यांदा वी स्टॅबिलाइज्ड इट, राइट? ते आता याच्या डिटेल्समध्ये आपण जाऊ नये. पण विदिन द लास्ट डिकेड्स म्हणजे आपण एस्पेशली जर का मागच्या 100 वर्षांचा विचार केला, तर वी हॅव रिव्हर्स्ड इट अँड सो मच सो दॅट वी हॅव कंप्लीटली गॉन फ्रॉम ग्लोबल कूलिंग टू ग्लोबल वॉर्मिंग. ओके? आणि अर्थातच वी हॅव एक्झिटेड होलोसिन. त्याचे शास्त्रीय कारणं आहेत काही-काही. ते तुम्हाला दिसतील, पण ते तुम्ही त्याच्यात जाऊ नका. म्हणजे ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी जा. पण बेसिकली द पॉइंट इज वी आर इन द अँथ्रोपोसिन आणि अँथ्रोपोसिनमध्ये काय घडणार आहे? सीझन्स कसे असणार आहेत? शेती कशी असणार आहे? याचा अतिशय जस्टिस कसं असणार आहे? लोकं कशी असणार आहेत? शहरांचं नेमकं औचित्य काय? गाव म्हणजे गावांचं नेमकं औचित्य काय? आणि अनेकच इंटरेस्टिंग गोष्टी घडलेल्या आहेत मागच्या 100 वर्षामध्ये. इंटरनेट नावाची गोष्ट आलेली आहे. ग्लोबल ट्रेड नेटवर्क एस्टॅब्लिश झालं आहे. मागच्या शतकामध्ये आपण 2 अतिशय मोठे युद्ध बघितले. महायुद्ध आपण बघितली. ज्याच्यामध्ये असंख्य लोकांची हानी झाली. राइट? त्यानंतर आपण न्यूक्लिअर पॉवरचा उगम मागच्या शतकामध्ये बघितला. मग मागच्या 40 वर्षामध्ये आपण कॉम्प्युटर म्हणजे डिजिटल रिव्होल्यूशन बघितलं. आजच्या हल्लीच्या काळामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जनरेटिव्ह लर्निंगचं एक एक अतिशय वेगळंच क्रांती आपल्याला बघायला मिळते आहे. तर अँथ्रोपोसिनची ही सगळी लक्षणं आहेत खरं. ॲज इन आणि अँथ्रोपोसिन इज अ व्हेरी काय म्हणता येईल, इट्स अ न्यूट्रल टर्म. इट इज जस्ट द फॅक्ट की पृथ्वीवरती जे काही मोठं चलन घडतायत, मग ते कार्बन सायकलचे असोत, का ते इंटरनेटच्या लेव्हलचे सगळं म्हणजे काही लार्ज स्केल पॅटर्न्स पृथ्वीस्तरीय पॅटर्न्स जे घडतायत पृथ्वीवरती, त्याचं महत्वाचं कारण हे माणूस
जणू काही आजच्या काळामध्ये बनलेला आहे. त्यामुळे माणूस कोण आहे बाबा नेमकं? आणि तो या पृथ्वीसोबत राहतोय, कसा राहतोय, इतर जीवजंतूंसोबत, इतर लाईफ फॉर्म सोबत तो कसा राहतोय, याचा अतिशय खूप फंडामेंटल विचार करणं कदाचित आपल्याला आज गरजेचं आहे. राइट? म्हणजे याच्यामध्ये युटिलिटेरियन ॲस्पेक्ट तर आहेच. म्हणजे कोणी म्हणतं, की क्लायमेट चेंज घडतोय. बापरे, बापरे, बापरे! त्याच्यामध्ये असं होतं, तसं होतं. मग आता आपण काय करायचं? अनेक लोकं म्हणतात, की नाही मग आपण क्लायमेट चेंजला रोखलं पाहिजे. पण मग जर का त्यांना विचारलं, "का रोखलं पाहिजे रे?" मग ते म्हणतात, की "नाही, नाही, मग आपले पुढची माणसं कशी जगतील? मग माझा म्हणजे नाही का, आपले भविष्य कसं असेल?" वगैरे, वगैरे. पण अ, ते तर बरोबरच आहे. ते तो विचार केलाच पाहिजे. पण आपण असाही विचार केला पाहिजे, की आपण नेमकं पृथ्वीवर करतो काय आहोत? म्हणजे माणूस जगला का न जगला हा तर सोडूनच द्या, हा वेगळाच प्रश्न आहे. पण आपण आर वी रिअली बीइंग जस्ट? आर वी रिअली बीइंग म्हणजे व्हॉट डज अवर इंटरनल माइंड सेज? व्हॉट डज अवर अंतर्मन ज्याला म्हणतो आपण, व्हॉट डज इट रिअली से अबाउट ऑल धिस? मग त्यात अनेक जस्टिसचे अँगल येतात. त्याच्यामध्ये बायोफिलियाचा अँगल येतो, की आपण नाही का नेचरविषयी एक प्रकारची खूप डीपर इंटिमसी ही माणसाची जी आहे, त्याचं काय होणार आहे? किंवा त्याच्या अनुषंगाने विचार केला तर काय घडतं? म्हणजे करंट पॉलिटिकल, इकॉलॉजिकल आणि सोशल क्रायसिस आहेत, त्याच्यावरशी माणूस काय विचार करतो? असे सगळेच प्रश्न त्याच्यामध्ये येतात. आणि त्याचा फंडामेंटल विचार करणं, या टाईम स्केलच्या दृष्टीने विचार करणं हे कदाचित गरजेचं होऊन जातं. कारण त्याच्यामुळे आपल्याला एक रेफरन्स मिळतो. त्याच्यामध्ये आपल्याला ग्लोबल काही पॅटर्न्स दिसतात आणि आपल्याला हे सिद्ध करता येतं, की वी आर इंडीड रिअली मूव्हिंग म्हणजे जस्ट टू पुट इट इन व्हेरी simple words. The global warming is very important because it has to be looked upon in the context of global cooling. पृथ्वी ॲक्चुअली थंड होत होती आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती बघितलं तर ग्लोबल वॉर्मिंग देन मेक्स सेन्स आणि वी रिअलाइज की हाऊ सिग्निफिकंट ग्लोबल वॉर्मिंग इज. है ना? सो माझा आवाज जरा असा आता गंडलाय. आय डोंट नो व्हाय. पाणी पिलं पाहिजे खरं. Anyway, I think that's it. That's what I wanted to actually offer in this whole uh, सेशन, राइट? त्याच्यानंतर काही-काही माझ्याकडे आहेत गोष्टी, पण मी काही ते तुम्हाला दाखवणार नाही कारण त्यात खूप वेळ जाईल आपला. But the essential point is this is really the big picture, and then we actually want to connect it back to self because we started from self, indeed, right? मी जरा स्क्रीन ऑफ करतो. Right. Okay, so I'm here. एक मिनिट. So what I was saying is we started from self. We started with this proposition that self is a story, and we realized that story has no boundary as such. It is just it goes on expanding. म्हणजे द बाउंड्री इज ऑल दॅट वी गिव्ह इट टू इट, राईट? म्हणजे आपणच जर का ठरवलं की ही त्याची बाउंड्री आहे, ही त्याची मर्यादा आहे, तरच ती तेवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्याला काही अजून फंडामेंटल अर्थ नाहीये. राइट? आणि मग असं करत-करत जर का त्या स्टोरीज, त्या बाउंडरीज आपण वाढवत गेलो, तर अल्टिमेटली आपल्याला अख्खं युनिव्हर्सच गाठावं लागतं. द अल्टिमेट बाउंडरी, इफ एट ऑल, कॉग्निटिव्ह बाउंडरी आहे ती सुद्धा. परंतु द अल्टिमेट बाउंडरी ऑर द अल्टिमेट स्टोरी दॅट वी आर एबल टू टेल इज द स्टोरी ऑफ युनिव्हर्स इटसेल्फ. ज्याच्यामध्ये मग पृथ्वी, लाईफ असं करत-करत तुम्ही सगळं ते इव्होल्यूशन बघितलं आणि आता माणूस आणि वी आर रिप्रेझेंटेशन्स ऑफ समथिंग कॉल्ड ह्युमन बीइंग. इट्स नॉट जस्ट दॅट, बट वी आर रिप्रेझेंटेशन समथिंग लाइक सेल्फ अवेअर ह्युमन बीइंग्स. राइट? तुमच्या ग्रुपचं नाव विवेक सभा आहे, राइट? सो दिस विवेक थिंग इज सो फंडामेंटल. इतकं फंडामेंटल आहे की माणसाचं जणू काही ते काय म्हणता येईल, एक एक व्यवच्छेदक लक्षण ज्याला म्हणतो आपण. लाइक व्हेरी रिमार्केबल अँड व्हेरी डिस्टिंग्विश्ड फीचर ऑफ ह्युमन बीइंग, राइट? आणि खूप कमी जणांना ते ॲक्सेस करता येतंय. राइट? इतकी सोपी नाही ती ॲक्सेस करणं. म्हणजे विवेकी विचार एक वेळ रॅशनल थिंकिंग लोकं करून टाकतील, परंतु विस्डम किंवा विवेकी विचार ॲक्सेस करणं खूप कठीण आहे. तर आणि कदाचित आपली ती जबाबदारी आहे आज एका अर्थी. नॉट जस्ट फॉर अवरसेल्फ म्हणजे एकाने जर का कोणी जर का विवेकी विचार करणं शिकलं, तर ते त्याच्या भल्याचंच आहे, काही वादच नाही. आणि ते ब्युटिफुल आहे खूप. ते भल्याचं सोडूनच देऊ आपण. पण ते अतिशय ब्युटिफुल गोष्ट आहे तसं करणं. राइट? From that, we are able to relate to the world out there, first of all. Not just that, but we are able to create beautiful stories of ourselves. म्हणजे मी कोण आहे याची जी काही कहाणी तुम्ही रोज जगता आहात आणि रोज ती घडवता आहात, ती जर का विवेकी पद्धतीनं घडली, तर नथिंग लाइक इट.
अँड परहॅप्स अँथ्रोपोसिन मध्ये जर का विवेकी विचार करतो म्हटलं, तर मग काय उत्तर आपल्याला दिसतात? हा एक रिफ्लेक्शनचा पॉइंट आहे, राइट? की मग क्लायमेट चेंज घडतंय, मग त्याच्याकडे मी कसं बघू, राइट? अँड सो ऑन, राइट? असे क्लायमेट चेंजचं एकच खूपच फेमस उदाहरण असल्यामुळे ते घेतलं मी. पण अनेकच गोष्टी आज सोसायटीमध्ये, नॉट जस्ट सोसायटी, तुमच्या तुमच्या मनामध्ये, राइट? कितीतरी गोष्टी घडतायत. मनामध्ये गोष्टी घडतायत, सोसायटीमध्ये घडतायत, पृथ्वीमध्ये ऑलरेडी घडलेल्या आहेत, अँड सो ऑन. So this Anthropocene, as I said, is the last chapter of this big picture. And हे जरा पटपट झालं असणार, आय एम शुअर की हे खूपच फास्ट मी प्रेझेंट केलं, which I am thinking की whether it really made sense and really was seamless. But in any case, let me stop here and let's discuss anything that we have in mind. Thank you. I can see all the digital claps and digital, yeah, all those things. Thank you so much.